सोन्याचे दर गगनाला भिडले असताना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून महिला आणि व्यावसायिकांची फसवणूक करणारी भामट्यांची टोळी आंबेगाव तालुक्यात सक्रिय असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। या टोळीचा तात्काळ शोध लावावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। आठवडाभरापूर्वी मंचर येथे एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळे सोने बनवेगिरी करून भामट्यांनी लुबाडल्याची घटना घडली होती। त्यानंतर अवसरी खुर्द गावात 7 दिवसांपूर्वी सोन्याची खोटी चीप घेऊन एक तरुण हॉटेल व्यावसायिक महिलेकडे आला। 50,000 रुपयात सोन्याची चीप देतो असे सांगत त्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला। मात्र महिलेला संशय आल्याने तिने हे सोने सोनाराकडे तपासण्यासाठी नेऊ असे सांगता संबंधित तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेनंतर संबंधित महिलेने गावातील महिलांना सतर्क करत रस्त्यावर फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींकडून सोने खरेदी करू नये असे आवाहन केले आहे। दरम्यान 5 महिन्यांपूर्वी अवसरी खुर्द येथील एका दुकानदाराचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। मोटारसायकलवरून आलेल्या 2 व्यक्तींची 1.5 किलो वजनाच्या सोन्याचा माळा दाखवत त्यातील 2 मणी खरे असल्याचा बनाव केला। सोनाराकडे तपासणी केल्यानंतर मणी खरे असल्याची खात्री झाल्याने दुकानदाराचा विश्वास बसला। नारायणगाव येथे जुने घर पाडताना सोन्याचा डबा सापडल्याची खोटी माहिती देत दोघांनी संगमनेर येथे 5 लाख रुपयात व्यवहार ठरवला। अखेरीस 2 लाख रुपयात सौदा ठरवत बसस्थानकात दुकानदाराकडून रक्कम घेतली आणि बनावट दागिने देऊन आरोपी पसार झाले। नंतर मोबाईल बंद झाल्याने संशय आला। मंचर येथील सराफा दुकानात तपासणी केल्यानंतर सर्व दागिने खोटे असल्याचे निष्पन्न झाले। मात्र बदनामी होईल या भीतीपोटी दुकानदाराने पोलिसात अधिकृत तक्रार दाखल न केल्याने फसवणूक करणाऱ्या टोळीचे मनोबल वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होते। आंबेगाव तालुक्यात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी तात्काळ तपास करून भामट्यांच्या टोळीला अटक करावी अशी मागणी होते। द पोलीस न्यूज ब्युरो, मंचर।